गाईस आता आहे ना आम्ही फायनली भुसावळला पोहोचलेले. हे आहे भुसावळ. शिवमहापुरांची कथा जिथे होणार आहे ना तिथली जागा फक्त रेल्वे स्टेशन पासून 5.5 किलोमीटर दूर आहे. तापी नदीच्या पुढे आम्ही आले होते. इथे ना आम्हाला दिसलेलं आहे समिती कार्यालय शिवमहापुराण कथेचं भुसावळचं. ही ती जागा आहे बघा जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे. महाराजांची एंट्री इकडनं अशी आहे आणि बाकीच्यांची एंट्री आता भुसावळकडून येणार आहे. तर ही जागा आहे गाईस ती जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे. पहिल्यांदा आलेले पूल खेळायला. देख मैं बताऊं तेरे को, देख ओ भाई अरे नहीं. राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज संडे आहे आणि आता मी भुसावळला चाललेला आहे. ॲक्च्युली तुम्हाला माहिती का, तुषार भैया जे माझ्यासोबत शिवपुराण कथेला आलं होतं तर ते बोलले होते की ना आता भुसावळला शिवमहापुराण कथा आहे. तर म्हणे चल म्हणे आपण जाऊन बघून येऊ की कुठे आहे म्हणे कथा. आणि जेव्हा आपण आपल्या खानदेशमध्ये म्हणजे जवळ आसपास जळगावला असतं तर मी जातोच. आणि जेव्हा आधी गेला होता तर तेव्हा किती मजा आली होती गाईस. बट आता सेकंड टाईम जेव्हा जळगावला होती पावसाने घाण केली आणि जागेने घाण केली. ती हॉलमध्ये होती तर मग तसा क्राऊड पण नाही होता. आणि आता कसं भुसावळला आहे तर भुसावळ काय इथून मॅक्सिमम अर्धा पाऊण तासावर आहे. मग म्हटलं यार डेली जाता येईलच आपल्याला. 5 दिवसाची का 7 दिवसाची आहे शिवमहापुराण कथा. 10 मार्चपासून 14 की 16 असं काहीतरी आहे ते. तो आता बघावं लागेल. आणि आता आम्ही चाललेले भुसावळला. आता दुपारचे 1 वाजता आहे. लेट झाले जायला. पण माझ्या मागे वरती आली होती आणि जे मस्त जेव्हापासून केस कापलेले ना एकदम आरामात झोपते चेरी. जोपर्यंत ही खाली उतरत नाही ना ही खाली उतरणार नाही. कारण की तिला वाटतं मी वरच्या वर गायब होऊन जाईल. चल तू उतर आधी खाली. चल ना मी जाऊ खाली. अले 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 होले होले हो. चल तू चल खाली आधी. गाईस तर चला मी आता जायला निघतोय. बघा आता उन्हाळा आलेला आहे ना तर हे सगळे ना घालावं लागतं. कॅप घालावं लागते, गॉगल घालावं लागतो, रुमाल बांधावा लागतो, हात काळे न पडण्यासाठी ना ग्लोव्ज घालावं लागतं. बाई जळगावचं ऊन असतंच असं खूप गरम होतं याच्यामध्ये आणि काळे पण पडून जातात. त्यामुळे हे सगळे ना वेअर करावं लागतं. चला आता मी जातो त्या दादाला घेतो आणि मग आम्ही जाऊ पुढे. हे ना खूप रेअरली येतात ब्लॉगमध्ये. जेव्हा काही कथा वगैरे असते ना तेव्हाच आमचं भेटणं होतं. अरे भैया ये क्या कर लिया आपने? क्या? अच्छा गाईस आता मी चालले भुसावळला. गाईस आता आहे ना आम्ही फायनली भुसावळला पोहोचलेले. हे आहे भुसावळ. बट तुम्हाला माहिती का, ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं ना जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे ती भुसावळवरून 18 किलोमीटर अजून आहे. म्हणजे आम्हाला जळगाववरून इथे यायला अर्धा तास आणि इथून परत अर्धा तास. आता मॅपमध्ये चेक केलं तर म्हटलं भाई जर इथे रोज यायचं म्हटलं तर एक खूप दूर पडेल. तर सगळ्यात बेस्ट काय म्हटलं माहिती का, शिवमहापुराण कथेच्या वेळेस आमच्या दोघांमधनं एकाची गाडी ना इथे रेल्वे स्टेशनला राहू द्यावं लागेल. आणि जसंच आम्ही ना आणि रोज सकाळी ट्रेनमध्ये बसून भुसावळ रेल्वे स्टेशन आणि भुसावळ रेल्वे स्टेशनवरून शिवमहापुराण कथेची जागा तिथपर्यंत गाडीवर. दादा लोकेशन मागवतोय आता. असं हायवेवर जायचं ते पण एवढ्या कडक उन्हामध्ये आणि ते पण बाईकवर. तर फायनली काहीच लोकेशन आलेली आम्हाला. थोडं पुढे जाऊन आहे ना तापी नदी क्रॉस करून असं पुढे अजून ती लोकेशन आहे. आणि यजमाने त्यांनीच पाठवलेली आहे. आणि इथून 22 मिनटं अजून लागणार आहे. 9 किलोमीटर आहे इथून. जी लोकेशन मी तुम्हाला सांगितली ना की 18 किलोमीटर आहे तर ते चुकीचं होतं. ते जास्त पुढे झालं होतं. हे त्याच्यात थोडं अलीकडे पण 9 किलोमीटर आहे इथून पण 22 मिनटं अजून. पियो आप पियो पहले पिलो. अरे शुक्रिया. गाइस थोड़ा उन्हात मस्त ठंड पानी प्यायला ना एकदम मजा येते. तो पूछ रहे कि भाई पेट्रोल के लिए चाहिए क्या? मैं कहा भाई पीने का पानी है तो दे दे. बोले हाँ. बोले पीने वाले 10 आते और पेट्रोल की बाटली वाले 100 आते. शिवमहापुरांची कथा जिथे होणार आहे ना तिथली जागा फक्त रेल्वे स्टेशन पासून 5.5 किलोमीटर दूर आहे आणि तापी नदीच्या पुढे आहे. तर आता आम्ही तिथेच चाललेले. फक्त म्हटलं पाणी पिऊया, तहान लागली होती खूप. ज़्यादा ही ठंडा है बहुत पिऊन तर घेऊ.
तापी नदीच्या पुढे आम्ही आले होते. इथे ना आम्हाला दिसलेलं आहे समिती कार्यालय शिवमहापुराण कथेचं भुसावळचं. आम्हाला वाटलं इथे की काय कथा, बट इथे तर समिती कार्यालय. आणि ज्यांनी आम्हाला लोकेशन पाठवलेली ना ती थोडी पुढे अजून इथून 3 मिनटं 2 किलोमीटर आहे. ते दादा विचारायला गेलेले तिथे की हेच आहे की जागा की पुढे म्हणून. बट रस्ता थोडा छोटा आहे, कसं ना गर्दी झाली तर बंदच असेल हा रस्ता मे बी तेव्हा. गाईस तर ही ती जागा आहे बघा जिथे शिव महापुराण कथा होणार आहे. तिथे भूमिपूजन झालं होतं म्हणून तो झेंडा लावलेला आहे, भगवा झेंडा तिथे. आणि ते प्रॉपर शेतामध्ये होते, वरती खाली नाही बाई. हे शेत तेवढं बरं आहे, मस्त मजा येईल भाई. पण झाड तोडलेलं दिसतंय ना, कोणतं? इथे स्टेज आहे इथे हां. असं करणार आहे का? अच्छा. आणि इथे सगळी जागा ही ओपन असेल एवढी. हो. आणि तिकडे पण. आणि एंट्री इथून असेल का मग अशी त्यांना? हां, महाराजांची एंट्री इकडनं अशी आहे. हां आणि बाकीच्यांची एंट्री आता भुसावळकडून येणार आहे ना. हां. हे रोलर वगैरे चालू आहे, या साईडने भुसावळची एंट्री आहे. इथून हो. शेतातच का? हो, नाही हे गावठाणचे रस्ते आहेत, गावातून येणारे रस्ते आहेत. आपली पार्किंग जी आहे भुसावळ साईडने तर ती आसाराम बापू आश्रमाजवळ. अच्छा. हां, फैजपूर सावदावाल्यांसाठी आपलं बोरटेक शिवार जो आहे तिथे. त्याच्यानंतर यावलकडून येणारे हा जो अंजाडा किंवा पिडोदा रस्ता आहे हां. या साईडला भुसावळवाले चोपडावाले, हां. यावल चोपडा. आणि आम्ही जळगाववाले जळगाववाले भुसावळवरनच. किती मोठा असेल पंडाल? आणि पंडाल तरी तुमचं कमीत कमी 200 एकरच्या आसपास पूर्ण जागा एक. तर ही जागा आहे गाईस ती जिथे शिवमहापुराण कथा होणार आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की ना इथून पूर्ण एकदम खूप खूप शेवटपर्यंत मोठा पंडाल असेल आणि मंडप वगैरे असतील. आणि जागा खूप मोठी. इथे खूप लोक आरामात येऊ शकतात. 10 लाखापेक्षा जास्त लोक येऊ शकतात इथे आरामात. एवढी मोठी जागा इथे. बघा हे शेत किती मस्त आहे आणि किती मोठं आहे. हे सगळं एवढं तुमचंच आहे? हे आमचं आहे. त्यानंतर जो आपला जो मधला रस्ता आहे ना, हां, तिकडनं आमची शेती. अच्छा अच्छा. हे गावातील लोकांचं प्रेम आहे की त्यांनी आम्हाला शेती दिलेली आणि लोकांची श्रद्धा आहे. बरोबर दिलंय. गाईस तर आता आहे ना आम्ही परत निघालेले जळगावसाठी. आणि ते तुम्ही बघितलं ती होती शिवमहापुराण कथेची जागा भुसावळमधली. पादळचे गाव आहे ते, तर तिथेच आहे ती कथा. सो आता चिप्स घ्यायला थांबलेले. इथे भूक लागली होती थोडी. गरम आहे ना का मावशी? कसे पाव दिले? 50 रुपये पाव आहे का? द्या बरं 50 रुपये पाव. 50 रुपये. हां तिखटच. हे नको द्या ना, ते काढलेले द्या. गाईस आता आहे ना संध्याकाळचे 5:30 होत आहे. घरी वगैरे जाऊन फ्रेश वगैरे होऊन आता आहे ना आम्ही परत आलेले. परत म्हणजे परतनी इथे पहिल्यांदा आलेले पूल खेळायला. पहिल्यांदा मी आलेलो आहे पूल खेळायला. आपण खेळा पहिले ते रॅपिड राउंडला या ना जलगाव में. तर गाईस मधला हा सीन आहे. इथे खेळणार आहे आता आम्ही. हा टेबल आहे आणि पूल स्नूकर असं काही नाव असतं भाई ते. तर आता मला माहिती पडलं की पूल आणि वेगळा स्नूकर. पूल आणि स्नूकर वेगळं असतं. म्हणजे गेम एकच असतो, फक्त वेगवेगळ्या टेबलवर खेळता. भैया ये पूल और स्नूकर में क्या फ़र्क रहता है? दोनों गेम अलग अलग ही है ना, उनका गेम प्ले अलग अलग है. अच्छा, टेबल एक ही टेबल पे खेलते हैं. सॉलिड और स्लिप ऐसा गेम है. और स्नूकर में जो लाल वाली बॉल है उसमें पॉइंट्स वाला है. अच्छा. मेरे को लगा कि ना मैं एक ही समझ रहा था. वाला टेबल है उसका. बघा याची लेंथ केवढी मोठी आणि याची लहान आहे. तो पहले अगर इस पे खेलेगा ना, हाँ तो इस पे सेट हो जाएगा, फिर तो बड़े पे खेल पाएगा ऐसे. चलेगा. पहले अपन इस पे खेलते. और वो लकड़ियाँ कहाँ गई जिससे मारते? स्टिक. ये वाली स्टिक है. चला आता पहिल्यांदा खेळणार आहे मी पूल टेबल. स्टिक स्टिक स्टिक. अब खेलने आ गए तो ये भी सीख ले. स्टिक बोलते हैं. स्टिक बोलते हैं कैसे? देखो पहली बार खेल रहा हूँ तो मेरे को नहीं पता इसको क्या बोलते हैं. इसको देख बोलते मैं हैं देखो स्टिक. पोजीशन तो रखते आती है ना तेरे को, हाथ की पोजीशन वगैरह. हाँ, हाथ की ऐसे देख. रखते, देखो ऐसे जैसे कुछ खेलते हैं ना. ये देख, ये है ना ऐसे रखेगा ना. ऐसे रखने के बाद में ये हाथ को ऐसे फोल्ड करना, ये उंगली को, और इसको यहाँ लगाना. और ये जो वी बनेगा ना, जो वो लड़के नहीं बनाती ऐसे ऐसे ऐसा ऐसा कुछ, तो हाँ, तो वो अपना ये वाला पोखी है.
इसमें ऐसे करके ऐसे करेगा ना तो यहाँ एम बन जाएगा देख। हाँ उस पर स्टिक लगाएगा तो बराबर तेरे को मारते आएगा एकदम। बन गया। हाँ बस ऐसे। इसे मारना। सही है सही है। ओके। तेरे को यहाँ से यहाँ तक जहाँ पे भी बॉल रखनी है वहाँ पे रख, पोजीशन लेके डायरेक्ट हिट कर। देख मैं बताऊँ तेरे को, देख देख क्या कर तू, मैं बताता हूँ तेरे को। ठीक है। नहीं देख ऐसे ट्राई कर। हाँ नीचे आना। ओके। हाँ ओ भाई नीचे आ, जैसे तेरे को बताया वैसे कर। हाँ नीचे आ, स्टिक पे अपने चिन्ह लगा। हाँ यहाँ से पोजीशन ले और सीधा सीधा हाथ घुमा। गाइस फायनली मला जमलेलं आहे हे खेळता। भैया रेकॉर्ड करना आप। भाई अब आर्यन हिट करने वाला है, सीख चुका है लौंडा। गेम बना रहा है, कौन सा देख रहा है कहाँ पॉट करना है। नहीं नहीं, और ये देखो उड़ी मारी उसने, उड़ी मारी वो बॉल। यहाँ लोग भी उड़ी मार रहे हैं। हाँ आपका चांस है। अच्छा मेरा है। हाँ अभी आपका देखते, आपका परफॉर्मेंस क्या रहता है। लो लो लो, अरे भाई सही सही सही। हाँ तो प्लेयर अब तैयार हो चुका है। अरे नहीं, तर गाइस फायनली गेम झालेला आहे। 2 तास खेळले। एक गेम मी जिंकला, बाकी 2 गेम दादा जिंकले। फायनली मी खेळलेलं आहे फुल गेम आणि यांना मला खूप आवडला भाई, मजा आली याच्यात। 2 तास कशी निघाली काहीच समजलं नाही। आणि जर ग्रुप असेल ना तर ग्रुपमध्ये अजून जास्त मजा येईल भाई। पुढच्या वेळेस और ज़्यादा लोग आएंगे। 2 होना चाहिए। 2v2 ना। तो अपन 1v1 खेले। हाँ इसलिए टाइम लगा। अपन दोनों टीम अप कर सकते हैं। हां गाईज बॅक टू होम। आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा। भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये। लव यू ऑल।